श्री क्षेत्र रामलिंग, प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं स्थान. कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या पश्चिमेला असलेल्या डोंगर रांगातील गुहेत प्रभू श्री रामचंद्रांनी स्थापन केलेलं शिवलिंग. प्रभू श्री रामचंद्र आपल्या वनवासाचा काळ दंडकारण्यात व्यतीत करत असताना ते फिरत फिरत येथील अरण्यात आले. सीतामातेला तहान लागली तेव्हा श्रीराम व लक्ष्मणांनी पाण्याचा शोध सुरू केला. आजूबाजूला पाणी मिळाले नाही तेव्हा श्री रामचंद्रांनी आपल्या भात्यातून एक बाण काढला व येथील डोंगरातील शिळेत मारला. तेव्हा त्या पाषाणातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. सीतामातेची तहान शमवली व येथेच प्रभू श्री रामचंद्रांनी शिवलिंगाची स्थापना केली. प्रभू श्री रामचंद्रांनी स्थापन केलेले हेच ते शिवलिंग रामलिंग नावाने प्रसिद्ध झाले. येथील शिवलिंग एका इंग्रजी यू आकाराच्या गुहेत असून गुहेच्या समोर एक पुरातन दगडी मंडप बांधलेला आहे. याच मंडपात जोडनंदी असून या नंदीच्या दर्शनानंतर गुहेच्या प्रवेशद्वाराला उजव्या बाजूला पवनपुत्र हनुमानाचं दर्शन घेऊन आपण गुहेत प्रवेश करतो. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला छोटीशी विहीर पार करावी लागते. पूर्वी लाकडी फळ्यावरून ही विहीर पार करावी लागत असे, परंतु पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आता येथे मजबूत पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलावरून जात असताना या गुहेतून बारमाही पाण्याची संततधार आपणास पाहावयास मिळते. कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील येथे पाण्याची गळती नित्य सुरू असते. दर्शन मार्गावर वीरभद्र, गणेश व इतर परिवार देवतांच्या मूर्त्या आपल्याला पाहावयास मिळतात. गुहेत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस वळण घेतल्यानंतर आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग पाहावयास मिळते. शिवलिंगाचे दर्शन करून बाहेर आल्यानंतर एक दगडी बांधकाम असलेली विहीर आहे. या विहिरीच्या सभोवती सप्तर्षींच्या 7 शिवलिंगांची स्थापना 7 मंदिरात केलेली आपणास पाहावयास मिळते. असे हे परमपवित्र प्रभू श्री रामचंद्र स्थापित धकाधकीच्या रोजच्या जीवनापासून मनाला शांती देणारे श्री रामलिंग क्षेत्र. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर अशा नवनवीन माहितीसाठी नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.